नमस्कार, मी गणपत शेटकूर तुमचा गणू स्वागत करतो माझ्या नव्या गोऱ्या चॅनलवर आणि माझ्या पहिल्याच ब्लॉगमध्ये. जे कोणी नवीन असेल त्याने पटापट सबस्क्राईब करा. तर चला, आपला महाराष्ट्र इतका समृद्ध आहे की भर उन्हाळ्यात सुद्धा आपण बारामाही वाहत्या धबधब्याचा आनंद लुटू शकतो. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरवरून जर तुम्ही उत्तरेकडे 222 किलोमीटर गाडी ताणत जर निघालात तर वैजापूर, शिर्डी, सिन्नर, घोटी बुद्रुक मार्गे एकदम ओके मध्ये पोहोचून जाल तुम्ही वैतरणा डॅमकडे. मित्रांनो, ही आपली मैना. उन्हात तिलाही जरा आराम दिला आणि आम्ही सुद्धा केला. तर मित्रांनो, प्रवासात माणसाला स्वतःची ओळख होत असते. शांत वारा, मोकळं रान आणि कधीही न संपणाऱ्या रस्त्याची साथ. अजून कायच पाहिजे? यातच तर सगळं सुकून आहे. हा जसा मोकळा रस्ता दिसतोय ना, तसं मला माझं भविष्य पण कधी कधी मोकळं वाटतं. पण आम्ही दोघे जसे मोकार निघालोय ना आणि त्या धबधब्यावर पोहोचणारच, तसं लवकरात लवकर भविष्यात सुद्धा आम्ही कुठे ना कुठे पोहोचणारच बरं का. तर वाकी धरण बाजूला ठेवून सरळ निघाले ना 4 किलोमीटरवर वैतरणा व तिथूनच राईट मारल्यानंतर 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वश्रेष्ठ त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग अवघ्या 27 किलोमीटरवर आहे. वैतरणावर जाण्यासाठी तुम्हाला वैतरणा डॅमच्या बाजूने समोर गेल्यास डाव्या बाजूला सिमेंट रोडवरून वळाल्यानंतर तुम्ही जाऊन पोहोचता तुमच्या समर वॉटरफॉलला, वैतरणा वॉटरफॉल. दिवसभर फिरून फिरून दमल्यावर मस्त रानमेवाचा आनंद लुटला. निसर्गाच्या एकदम जवळ जाऊन ही काळी मैना मनमुराद चाकली. तसं याच्याकडे बघून फ्रेश तर वाटत नाही, पण करवंद खाऊन आम्ही फ्रेश झालो. माझं काम चाललं तिकडे सानपाडा. किरण, सानपाड्याचा ब्रिज बनवत होता ना आधी, झाले आता त्याला 35 वर्ष झाले. तिकडे ते आदिवासी आहे, ते रोड साईड काम करतात ना, त्यांना ते घोरपड सापडलेला. अरे काय पळाले त्याच्या पाठी सगळं काम धंदा सोडून. मंडळी, प्रवास माणसाला खूप काही शिकवतो. माणसांसारखी शाळा नाही. नवीन माणसं, नवीन अनुभव, नवीन जागा, जो तो आपलाच वाटतो. पण खूप काही शिकण्यासारखं असतं प्रवासात. निसर्गाचं सौंदर्य बघायचं असेल तर खाचखळगे पार करावेच लागतात. ते म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. इतकं सुंदर निसर्ग अनुभवायचा आहे, एवढे तर चढ उतार पार करावेच लागतील. आणि त्यासाठी मन आणि पाय दोन्ही मजबूतच ठेवावे लागतील. जग फार सुंदर आहे आणि फिरायला पाय फक्त 2च. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनला, नेक्स्ट ब्लॉगमध्ये विथ युअर वन अँड ओनली गणपत ब्लॉग्स.